12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो ताई, श्री हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. ताई तुम्ही लय लवकर फोन केला, मिस कॉल दिलता. म्हणलं एवढ्या सकाळ तुम्हाला काम असेल म्हणून नाही हो, केलं. सकाळी काम असतातच ना, आपल्या प्रत्येकाचेच असतात. हा, परपंच आहे म्हणल्यावर चालणार. हो तेच. हा, हो. काय आम्हाला अनुभव शेअर करायचा होता. हा, कुठून बोलताय ताई? मी इकडं पंढरपुराकडंच आहे, जत तालुक्यात. अरे वा वा वा. नाव सांगू शकता? नाही, मी तिसऱ्यांदा अनुभव शेअर करते. हो ना, माझ्याकडे आहे ना नाव. आहे का? हा. तुम्हाला नाव सांगायचं असेल तर सांगा. नको ना, मला एक अनुभव आला. हा. मला काय? ती भक्तीताईकडनं मी शेवा, अच्छा. हा. तुम्हीच नंबर पाठवलेला त्यांचा मला. भगत ताई. भगत ताई. हा. मग त्यांनी म्हणालेल्या अनुभव शेअर करा. त्या रेडीला का नाही मारलेलं आमच्या मिस्टर. कोणाला मारलेलं? 1.5 वर्षाची म्हशीची रेडी छोटी आहे. म्हशीचं पिल्लू. ओ रेडको. हा. हा. मारलेलं तर तिला सकाळी 6 वाजता मारलेलं. 12 वाजता उठायलाच नाही आलं. मग आई 12 वाजता गं. मला काही त्याच्याकडे बघ वाटलं म्हणून मी डॉक्टरला बोलवून आणले. हा. डॉक्टरला बोलवून आणलं तर डॉक्टर म्हणला मी ह्याची गॅरंटी देत नाही, जगत नाही म्हणला, मरतय, काय उपयोग नाही, इंजेक्शन करून काहीच उपयोग नाही म्हणलं. पण काय एवढं मिस्टरने मारायचं 1.5 वर्षाच्या ती बाळाला? दावतची सगळं ते म्हणून मारले. पण त्यांना काय कळतं मुख्य प्राण्यांना? बघा की लय रागाचं आमचं बाळ. असं काय रागवायचं एवढ्याशा मुख्य प्राण्यांवर? हा, मग? मी भक्तीताईला फोन लावून त्यांच्याकडनं सेवा घेतली, ती सेवा केली. हा. पहिल्यांदा तिने सांगितलेलं ते मी केलं. 1 तासाभरात का नाही उठून उभारली रेडी. हा. बघा, बापरे, किती स्वामींची लीला गा ते. अहो मला क्षणोक्षणी का नाही, आता तिसरा अनुभव शेअर करते मी. हा. असं कुठली गोष्ट असं काय झालं ना, मला त्या गोष्टीला स्वामी उभाच राहते. तुम्ही ते अनुभव शेअर करता ना सारखे. आणि मग काय भक्तीताई सेवा सारखी दिला कॉन्टॅक्ट ताईने? मध्ये आहे. हा? हो का? मग हा. काय दिली होती भगत ताईंनी सेवा? ती तारक मंत्राची सेवा दिलेली. 11 वेळा तारक मंत्र करायचा आणि इबिताचे 11 पट्ट तिच्या पाठीवर ओढायला सांगितले. पट्टे आणि तारक मंत्राच्या रक्षेचे? आणि सूर्याकडे तोंड करून करायला सांगितले. हो. लय मग तिचं लगेच स्थळ झालं. अरे वा. आणि डॉक्टरांनी असं सांगितलं? गॅरंटी नाही म्हणले डॉक्टर, ती तुमच्या आता बघा. नशिबात आहे म्हणलं. बाई, माझे स्वामी खरंच किती दयावान स्वामी. आहेत हो ताई. आणि मी तुम्हाला सांगितलेलं पहिल्यांदा बघा, ते माझा मुलगा ऐकत नाही. हा. माझ्या मुलाला पुण्याला जॉब लागला, 20,000 रुपये पगार पहिल्या स्टार्टला. आज वा. का नाही 3रा दिवस आहे त्याचा. अरे वा. आणि तो काय ऐकत नव्हता म्हणजे? सेवा असं करायचा? काय ऐकतच नव्हतं, म्हणजे असं मोबाईल घेऊनच बसणार. आजकालचे पोरं कसे आहेत, सारखं हो. मोबाईल. तो काय शिकलाय ताई? 12वी शिकले. आणि 20,000 पगाराची नोकरी मिळाली? जास्त ते बापरे. कंपनीत बघा की. पण ताई किती छान नोकरी मिळाली बघा. आणि काम हल्लीचे नाही, नुसतं नाही, कंपनीला नाही राऊंड मारायचा आहे बघा. ती काय म्हणते ती सुपरवायझर, राऊंड मारायचं नसतं बघा. वॉचमॅन का सुपरवायझर? नाही, वॉचमॅनच असेल. राऊंड मारायचा आहे आणि गाड्या गर्दी नाही होऊ द्यायच्या, गाड्या साईडला काढायला लावायच्या. वॉचमॅन बरोबर. किती चांगली नोकरी मिळाली ताई. आजकाल इंजिनियर लोकांना पण असे पगार स्टार्टला मिळत नाही. तो का नाही गेल्या बारीनं पण 2-4 महिने जाऊन राहून आलेला. अच्छा. आणि आता तेव्हा मग ते 10 आधी कुठं 12 आधी परवडत नाही म्हणून आल्या.
अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. त्याला असं गुरुवार करायला आवडते, शनिवार करायला आवडत्यात. अरे वा, चांगली गोष्ट आहे ना. आणि गेल्या वर्षी ना, या 2 वर्षाच्या पाठीमाग आम्ही सगळं घरभार जेवण गुरुवारचं घरात बनवत नव्हतं. मग शाबू आणून शाबूची खिचडी करायची आणि सगळेजण खायचं. उपास करायचे सगळेजण. आम्ही घरात 2 पोरं आणि आम्ही दोघंच आहे ना. हा हा, साबुदाणे का? त्याची खिचडी अरे बनवून वा खायची. सगळ्यांचा उपास. वा 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 वा, किती छान ताई. हं. आणि दुसरा मुलगा काय करतो मग तुमचा? त्याला फायर विकेटचा कोर्स केलाय. 1.5 लाख रुपये भरले. त्यामध्ये अच्छा माझी अच्छा. इच्छाच होत नाही. मग काय त्यासाठी इच्छा होत नाही जायची? जाऊच वाटत नाही. मग माझ्या बहिणीचा एक मुलगा वारला ऍक्सिडेंट म्हणून, हा जागेला खलास झालाय. हा. मग त्याच्यामुळे तो जायला नको म्हणतोय, भ्यायला लागला या गाडीवर. असा हिंडतोय नाही, गाडीवर काही पण घाबरू नका म्हणा. स्वामींचं चांगली. नाव घ्या आणि बिंदास जा. सांगा माझं नाव, ताईंनी सांगितलं जा बिंदास. काल भक्तीताई सोबत बोलला. हा. भक्तीताई म्हणाल्या, काय पैसे कोणाला भरल्यात, काय झालंय, जाऊ वाटत नाही काय, म्हणत होत्या भक्तीताई. हसायला लागलेला. भक्तीताई माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये सारखे आहेत त्या, तुम्ही नंबर दिल्यापासून. मग हो मी हो. भक्तीताईला काय म्हणली काल, हा मला का नाही दादाचा नंबर देता का म्हटलं, प्रदीप दादाचा. हा हा हा. तर म्हणत्या, प्रदीप दादा तुम्हाला कशाला पाहिजे, तुमच्या क्षणोक्षणी स्वामीच तुम्हाला हजर होत्यात. आणि हो एवढी तुमची भक्ती आणि तुम्ही एवढी पूजा करताय, मी 2-2, 3 तास उठत नाही देवापासून. बाप रे, बघा. मला कोण घरात नवरं पोरं कोण सुद्धा काय बोलत नाही, तू एवढे उशीर पूजा करते. मी तारक मंत्र आणि सारामृताचा अध्याय वाचते. अरे वा, 7वी येत नाही तरी पण बघा. अभ्यास करत नाही, नाव घेत, आपला स्वामीचं नाव प्रयत्न. घेतलं का येतंय. बघा बघा, किती छान ताई, किती आणि सुंदर. माझं घराचं काम म्हणजे असं हे 3 मसरा आहे ती, 2 देशी गाय आहे त्या, म्हणून असं गोटा बांधायचा म्हणलं. हा हा आणि त्या दिवशी तुम्हाला फोन केला, तुम्ही लगेच ठेवला बघा. बामणाला विचारू नका म्हणला तुम्ही. हा, ब्राह्मणाला काय नका म्हणला विचारू, फक्त हा हा तारक मंत्राचं पाणी टाका. हा 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 हा, बरोबर. तेवढं तुम्ही सांगितलेलं. मग अजून काय आम्ही पाया भरला बी नाही. नाही भरला? नाही, अजून काय कामच होणं झाले. अच्छा, मग विचारून बघा ना भगत ताईंना. त्या काय म्हणल्या, त्यांनी सांगितले तारक मंत्राचं पाणी टाकायचं म्हणून 11 दिवस. अच्छा. मग माझं चालाय की टाकाय. हा हा, करा ते, होईल सगळं ताई. होईल. हा, आणि ताई ते काम व्यवस्थित त्याचं मन लागेल का हो तिथं पुण्यात? एकदम लागेल, छान. आता भगत ताईंनी सांगितलंय ना, तर त्यांच्या शब्दाने होणारच ताई सगळं. आणि दादाचा पण शब्दात साक्षात स्वामी आहे म्हणताय की तुम्ही, अनुभव मध्ये. आहो, मला दादांचा पण नंबर पाहिजे होता. कोणत्या दादांचा? तुमचं दादा हो आपले. 2 दादा आहेत, प्रदीप दादा आहेत, केंद्रे दादा आहेत. प्रदीप दादाच की साक्षात स्वामी आहेत म्हणताय, अनुभव मध्ये सांगताय की तुम्ही. हो ना ताई, पण दोन्ही दादांचं तसंच बोलतो ना आपण. मला मेसेज करा, मी पाठवते दोन्ही दादांच्या. ताई मला मेसेज करायलाच येत नाही. मग आता मुलं शिकलेत ना ताई, त्यांच्याकडनं करून घ्या, कोणाकडनं तरी करून घ्या. कसं करायचं? मला दादांचा नंबर द्या, असं लिहून पाठवा व्हॉट्सअपवर. तुमच्या नावावर काय? हो. बरं. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.